नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 नुकत्याच झालेल्या पूर्व परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. गणित भाग 2ची कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत अतिशय तज्ज्ञांच्याकडून ही प्रश्नपत्रिका काढून घेतली जाते. SSG बोर्डामध्ये पेपर सेटिंगचे मॉडरेटर म्हणून काम करणारे हे शिक्षक या ठिकाणी अतिशय दर्जेदार अशी प्रश्नपत्रिका काढतात. महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये या प्रश्नपत्रिका वापरल्या जातात. 3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. या ठिकाणी चौथा प्रश्न आपण सोडवणार आहोत. खालीलपैकी कोणते 2 प्रश्न सोडवा. 3 असतात, त्याच्यामध्ये 8 गुण असतात, पैकी 2 सोडवायचे असतात. पहिला, वेधशाळेने एका ठराविक वर्षातील प्रत्येक आठवड्यातील नोंदवलेल्या कमाल तापमानाचे वर्गीकरण पुढे दिलेले आहे. त्यासाठी वारंवारता बहुभुज काढा. कमाल तापमान या ठिकाणी आणि आठवड्याची संख्या दिल्या. 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेड तापमान असणारे 3 आठवडे आहेत. 15 ते 20चे 8 आठवडे आहेत. 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान राहिलेले आहे ते 11 आठवडे. 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेडचे 12 तालुके आहेत. 12 आठवडे आहेत. 30 ते 35चे 10 आठवडे आहेत. 35 ते 40चे 5 आठवडे आहेत. 40 ते 45चे 3 आठवडे आहेत. आपण वारंवारता सारणी तयार करायची आहे. यासाठी या ठिकाणी कमाल तापमान डिग्री सेंटीग्रेड वर्गामध्ये वारंवारता म्हणजे आठवड्यांची संख्या आणि बिंदूंचे निर्देशक. वर्ग आहे 5 ते 10. वर्गामध्ये 7.5 शून्य घ्यायचा, कारण इथून पुढं 10 ते 15 वर्ग सुरू होतात. वारंवारता बहुभुजा बंद आकृतीचा असतो म्हणून पाठीमागचा एक वर्ग त्याची वारंवारता 0 घ्यायची. म्हणून 5 ते 10चा वर्गामध्ये 7.5 वारंवारता 0 आठवड्याची संख्या आणि 7.5 शून्य हे निर्देशक आहेत. 7.5 शून्य. 10 ते 12 वर्गामध्ये 12.5 आठवडे संख्या 3 आहे. 12.5 ते 3 या ठिकाणी. 15 ते 20 17.5 8 आहे. या ठिकाणी आठवड्यांची संख्या 17.5 ते 8 या ठिकाणी. 20 ते 25 वर्गामध्ये 22.5 या ठिकाणी आठवड्यांची संख्या 11 आहे. 22.5 ते 11 बिंदूंचे निर्देशक. 25 ते 30 27.5 आहे. आठवडे 12 27.5 ते 12. 30 ते 35 या ठिकाणी 32.5 वर्गामध्ये आठवडे संख्या 10 32.5 ते 10. 35 ते 40 37.5 ते 5 37.5 5. 40 ते 45 42.5 आणि 3 आठवडे आहेत. हे तापमान असणारे 42.5 3. 45 ते 50 47.5 आणि वारंवारता 0. पुढचा वर्ग घेतला आहे बंद आकृती करण्यासाठी. 47.5 47.5 आणि 0 या ठिकाणी. एक्स अक्षावर घेतलेला आहे वर्गमध्य. कमाल तापमान वाय अक्षावर घेतलेल्या आठवड्यांची संख्या. या ठिकाणी एक्स अक्षावर या ठिकाणी वर्गमध्ये जो आहे 7.5 ते 12.5 त्यामध्ये 5चं अंतर आहे. त्यामुळं वर्गमध्ये एक्स अक्षावर घेतले 7.5 12.5 17.5 22.5 27.5 32.5 37 42.5 आणि 47.5 म्हणजे 47.5. तर पहिला बिंदू आहे या ठिकाणी 7.5 ते 0 वर्ग. या ठिकाणी वारंवारता बहुभुज हा बंद आकृतीनं दाखवायचा असतो म्हणून पहिला वर्ग घेतला आहे. त्याची वारंवारता 0 असते. 7.5 ते 0 म्हणजे एक्स अक्षावरती. ओके. त्यानंतर 12.5 ते 3 12.5 ते 3 आठवडे. 12.5 ते 3 पुढं 17.5 ते 8 17.5 ते 8 एक्स अक्षावर आठवड्याची संख्या इथं 8. 22.5 11 पुढं लगेच 22.5 17.5 22.5 11 इथं 11. ओके. 27.5ला 12 आठवडे आहेत. 27.5 इथं एक अक्षावर. 27.5ला 12 इथं. ओके. आणि 32.5 10 आहेत. 10 आठवडे. 32.5 10 आठवडे. 10 आठवडे. ओके. 27.5ला 5 आठवडे आहे.
32ला 10 झाले, 37.5ला 5 आहेत. तर 37.5ला 5 आठवडे 5. ओके. 42.5ला 3 आठवडे आहेत. 42.5ला 3, 1 2 3 आणि शेवटी 47.5ला 0 म्हणजे एक साक्षीवर. अशा पद्धतीनं वारंवारता बहुभुज हा कसा पूर्ण केला आहे पहा. पुन्हा एकदा बघा. 7.5 ते 0, 7.5 ते 0 या ठिकाणी एक साक्षावरती. 12.5 ते 3 इथं वाय अक्षावरती 3. परत 17.5 ते 8, 17.5 ते 8 आठवडे. त्यानंतर 22.5 ते 11 या ठिकाणी 22.5 तिथं 11 आठवडे. पुढं 27.5 ते 12 आठवडे. पुढं 32.5 ते 10 आठवडे. 37.5 ते चुकून मगाशी 4 आठवडे झालं तर 5 आठवड्यात 5 आणि 42.5 3 आठवडे आणि 47.50 अशा पद्धतीनं हे बिंदू जोडून बंद आकृती म्हणजे हा वारंवारता बहुभुज काढलेला आहे. ओके. अशा पद्धतीनं त्यातला दुसरा आहे. एका आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ 420 चौरस मीटर आहे. जर त्याची लांबी 7 मीटरने वाढवली आणि रुंदी 5 मीटरने कमी केली तर क्षेत्रफळ कायम राहते. तर त्या मैदानाची लांबी व रुंदी काढा. या ठिकाणी एका आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ 420 दिलेलं आहे. 420 चौरस मीटर. लांबी आपण x मानायची. या ठिकाणी आयताकृती मैदानाची लांबी x मीटर आणि आयताकृती मैदानाची रुंदी y मीटर मानू. ओके. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी मीटर आहे. तर सेमी लिहिलं तर x मीटर लांबी आहे. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ 420 दिलेलं आहे. लांबी x गुणिले रुंदी y म्हणजे xy बरोबर 400. ओके. हे पहिलं समीकरण म्हणूया आपण. दुसऱ्या अटीमध्ये म्हटलेलं आहे लांबी 7 मीटरनी वाढवली म्हणजे x अधिक 7 आणि रुंदी 5 मीटरने कमी केली तर क्षेत्रफळ बदलत नाही. त्यामुळे क्षेत्रफळ हे 420 राहते. 420 आहे, 400 नाही, 420. ओके. लांबी 7 मीटरने वाढवली, रुंदी 5 मीटरने कमी केली म्हणजे x अधिक 7 गुणिले y वजा 5 क्षेत्रफळ तेवढंच राहते. या ठिकाणी हे दोन कंस सोडवायचे. पहिल्याला xy अधिक 7x गुणिले वजा 5 5x. आता 7 अधिक 7 गुणिले y 7y वजा 7 35 बरोबर 420. या ठिकाणी xy वजा 5x अधिक 7y वजा बरोबर 420 अधिक वजा 35 पलीकडे गेले अधिक 35. xy वजा 5x अधिक 7y बरोबर 420 आणि 35 455. आता ही पायरी थोडी आपण कॅन्सल करूया. xy कारण सांगतो. वजा 5x अधिक 7y बरोबर हे वजा 35 पलीकडे गेले 400y म्हणजे xy, 400y म्हणजे xy आणि मग अधिक 35 म्हणजे आपल्या लक्षात येईल की xyला दोन्ही बाजूचे xyला xy गेल्यामुळं वजा 5x अधिक 7y बरोबर 35 राहिलेले आहेत. ओके. परंतु 420 म्हणजे xy, xची तर किंमत काढूया 420 भागिले y.
किंवा वायची तर किंमत काढूया 420/x आणि ती इथं 2मध्ये ठेवूया. ही 2 समीकरण 1 वरून y बरोबर 420 - x ही किंमत 2मध्ये ठेवू. पहा, वजा 5x अधिक 7 वायची किंमत 420/x बरोबर 35. ओके. प्रत्येक पदाला x न गुणायचा, हा छेद x घालण्यासाठी. वजा 5 × x वजा 5x वर्ग अधिक 7 0 0 7 × 14 4 हा चल 1 7 चौक 28 2 28 1 29 म्हणजे 420 न 7ला गुणलं 2940 आलं बरोबर. हे भागिले x आहे ते x न गुणताना गेले आणि हे भागिले x आहे ते गुणिले 35ला 35x. प्रत्येक पदाला x न गुणायचं आहे म्हणून 5x गुणिले x 5x वर्ग 7 गुणिले x न गुणताना x गेले इथं त्यामुळे 7 गुणिले 420 7 2 0 0 7 2 14 4 4 1 7 चौक 28 1 29 2940 बरोबर. हे x आहे ते प्रत्येक पदाला गुणायचे म्हणजे 35ला पण गुणायचं. पहा, वर्ग समीकरण काय तयार होत्या. वजा 5x वर्ग अधिक 35x मागं घ्या, मध्ये ठेवायचं ते वजा 35x अधिक 2940 बरोबर 0. प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं. वर्ग पदाचं धन असतं. 5x वर्ग अधिक 35x अधिक 2940 बरोबर 0. प्रत्येक पदाला 5 भागायचं. x वर्ग अधिक 7x अधिक 5 5 25 उरले 4 44 48 उरले 4 परत 45 बरोबर 0. ओके. 588. या 588चं 2 अवयव पडायचं. 21 गुणिले 28. इथं प्रत्येक पदाचं चिन्ह बदलत असताना ह्या वजाचं अधिक, ह्या वजाचं अधिक आणि या अधिकचं वजा, इथं चुकून अधिक झालं वजा आणि मग 5 आपण भागलेलं आहे. ह्याला 5 भागलं निघून गेले 5 ते 35 आणि 2940ला 5 5 5 25 उरले 4 44 झाले 45 उरले 4 45. 588चा अवयव 21 आणि 28. मधल्या पदात चिन्ह मोठ्याला द्यायचं आणि लहानाला 21. डायरेक्ट आपण लिहिताना आपल्या लक्षात येईल x वजा 21 आणि x अधिक 28 बरोबर 0 म्हणून चिन्ह करायचं. एकदा x वजा 20 बरोबर x वजा 21 बरोबर 0 म्हणून x बरोबर 21 आणि नंतर x अधिक 8 बरोबर 0 28 आहे. x अधिक 28 बरोबर 0 आणि अधिक 28 पलीकडे गेले x बरोबर वजा 28. परंतु लांबी या ठिकाणी ऋण असणं शक्य नसते म्हणून x इज नॉट इक्वल टू -28 म्हणून x ची किंमत 21 म्हणजे आयताची लांबी 21 मीटर आणि रुंदी काय आहे 420/x. रुंदी y बरोबर 420/x. 420 x ची किंमत 21 आहे भागिले 21. 21 दोन्ही 42 21 0 0 ही रुंदी 20 मीटर आणि लांबी 21 मीटर, रुंदी 20 मीटर. ओके. तिसरा प्रश्न. एका शेतकऱ्याने 1000 रुपये कर्जावर घेतले. त्याने त्यावेळेचे 140 रुपये हे व्याज एकूण व्याज 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी आहे. तर पहिल्या हप्त्यात त्याने परतफेड केलेली रक्कम किती असावी. सूत्र वापरायचे या ठिकाणी. SN बरोबर n/2 चौकड कंसात 2a अधिक गोल कंसात n वजा 1 गुणिले d. n या ठिकाणी 12 आठवडे आहेत. ओके. 12. a बरोबर SN प्रथम बघा. SN 1000 रुपये कर्जावर घेतलेत. SN बरोबर आणि लागलेच 140 रुपये व्याज आहे. त्यामुळं 1000 अधिक 140 रुपये व्याज म्हणजे 1140 रुपये SN आहे. ओके.
डी आहे -10. पुढील हप्ता मागच्यापेक्षा 10 रुपयांनी कमी म्हटले या, त्यामुळं लक्षात ठेवायचं डी बरोबर -10. ए बरोबर प्रश्नचिन्ह. पहिल्या हप्त्यात त्याने परतफेड केलेली रक्कम काढायची, म्हणजे एची किंमत काढायची आहे. किमती घालायच्या. या ठिकाणी 1140 बरोबर एन 12/2. 2 पहिला हप्ता काढायचा अधिक 12 - 1 गुणले डी -10. ओके. 1140 बरोबर 2 न 12ला भागलं 6 आलं. 2 अधिक 12 गेला 11. 11 गुणिले -10 -110. ओके. 6 कंसात 2 -110. 1140 बरोबर 6 नात गुणायचं 12 -110 गुणिले 6 660. 11 × 66 ने 0 -660. या ठिकाणी 1140 ज्या बाजूला त्या बाजूला 660 अधिक घ्यायचं बरोबर 12 बरोबर या ठिकाणी 0 6 आणि 4 10ला 0 4 1 6 आणि 1 7 आणि 1 8. 1140 आणि 660 बेरीज 1800 आलेली आहे. ए बरोबर 1800 भागिले 12. ए बरोबर 12 1 12 उरले 6 पुढं 60 झाले. 12 पंचे 60 12 0 0 150 याची किंमत म्हणजे पहिला हप्ता बरोबर 150 रुपये 150 रुपये. ओके. आपल्याला या ठिकाणी पहिल्या हप्त्यात त्याने परतफेड केलेली रक्कम विचारलेली आहे, त्यामुळं 150 रुपये. पाचवा प्रश्न आहे. त्यात 2 दिलेला आहे. 1 सोडवायचा असतो. प्रत्येकी म्हणजे 1 सोडवायचा असतो. 3 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न 5वा खालीलपैकी कोणता 1 सोडवायचा? 2 दिलेले असतात. 1 सोडवायचा 3 गुण. प्रश्न पहिला आहे. एका समभुज चौकोनातील विशाल कोन हा लघुकोनाच्या दुपटीपेक्षा 30ने मोठा आहे, तर प्रत्येक कोनाचे माप किती? या ठिकाणी आपण लघुकोनाचे माप 1 मानलं. एका चलाचा वापर करूया. लघुकोनाचे माप 1 मानू. त्यामुळे विशाल कोनाचे माप विशाल कोनाचे माप त्या लघुकोनाच्या दुपटीपेक्षा 2x दुपटीपेक्षा या ठिकाणी 30ने जास्त आहे. ओके. म्हणून ह्या दोघांची बेरीज या ठिकाणी समभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात. समभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात, म्हणजे दोघांची बेरीज 1 + 2 1 + 30 बरोबर 180. 2x आणि 1x 3x बरोबर 180 वजा 30. 3x बरोबर 150. 180 आणि 30 गेले 150. 3 न 150ला भागून 3 15 3 0 0 50 आलं. म्हणजे लघुकोनाचे माप (50° आणि विशाल कोनाचे माप त्याच्या दुपटीपेक्षा 2x + 50 म्हणजे 2 गुणिले 50 2x + 30 आहे. इथं 2 गुणिले 100ची किंमत 50 + 30 50 × 100 + 30 बरोबर 130°. 130° विशाल कोन आणि 50° लघुकोन दोघांची बेरीज 180. पुढला प्रश्न आहे. कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी कोणते वाहन वापरतात यासंबंधी 120 विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली. खालीलप्रमाणे माहिती मिळाली तर त्या माहितीचा वृत्तालेख काढायचा आहे. वृत्तालेख काढा. वाहने या ठिकाणी बसमधून जाणारे विद्यार्थी 21 आहे, सायकलमधून जाणारे 64 आहे, मोपेडमधून जाणारे 23, स्कूटरमधून जाणारे 9 आणि कारमधून जाणारे 3 विद्यार्थी आहेत. यासाठी आपल्याला केंद्रीय कोन काढायचा आहे. या ठिकाणी एकूण विद्यार्थी 120 आहे. 120मध्ये 21 विद्यार्थी बसने जाणार आहेत, तर 360ला किती? इथं 0 0 गेले 12 × 36. 120नं 360ला भागून 3 येणार आहे. 21 × 3 63. परत 120ला 64
तर 360ला काय नेहमीच इथं 120 आणि 360ला बघून 3च येणार आहे. त्यामुळे 3 गुणिले 64, 3 चौक 12, 3 संग 18 आणि 19, 192 अंश. त्यानंतर 120ला 23, तर 360ला किती, इथं 3 येणारच आहे. 23 त्रिके 69 अंश. 120ला 9, हे 9, तर 360ला काय 12 त्रिक 120 त्रिका आहेच आणि 9 गुणिले 3, 9 त्रिक 27 अंश. त्यानंतर 120ला 3, तर 360ला काय 3 त्रिक 9 अंश. ओके, अशा पद्धतीनं 63, 192, 69, 27 आणि 9 यांची बेरीज 360 आली पाहिजे. 9 7 16, 9 25, 2 27 आणि 3 30. 30ला 0 हाच्याले 3, दशक स्थान सांग. 3 हाचे 2, 5 आणि 6, 9, 9 आणि 1 10. दुसरा अंक आहे 3 आणि 2 5, 5 आणि 6 11, 11 आणि 9 20, 20 आणि 6 26ला 6 हाच्याले 2, 2 आणि इथला 1 आणि हातच्या 2 3, 360 अशा पद्धतीनं. ओके, वृत्तालेख काढायचा. वृत्तालेख काढताना पहिला कोण 63 अंशाचा आहे, नंतर 192. ही विशिष्ट त्रिज्या घेतलेली सुशोभित अशी केंद्रबिंदूपासून 63 अंशाचा कोन करायचा आहे. कोन मापक अचूक पकडा. बरोबर उभी रेषा आणि आडवी रेषा बरोबर या ठिकाणी केंद्रावरती राहतील. आडवी रेषा त्रिज्येवरती आहेच. 63, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 3 लहान लहान घरं. हा 63 अंशाचा कोन असा जोडायचा. त्यानंतर तो कोन आहे 192. इथून 192. या ठिकाणी 180. झाल्यानंतर हे 180 अंशाचा कोन केला. ही त्रिज्या जोडली, कारण तिथून पुढे आपल्याला फक्त 12 अंशाचा कोन करायचा आहे म्हणून. आणि तो बिंदू जोडायचा. हा 10 आणि 2 घरं. ओके, 192. हा कोन झाला 192 अंशाचा. त्यानंतर पुढचा कोन आहे 192 नंतर 69 आहे. 69 नंतर 27. इथून पुढं 69 मापाचा कोन काढायचा आहे. कोन मापक बरोबर त्रिज्येवर ही आडवी रेषा धरायची आहे. तिथून पुढे 69. इथं 60, 60 आणि 70च्या मध्ये 9. 70ला एकच खर कमी, त्यामुळे ते जोडायचे आहेत. त्याच्यापुढे 27 आहे. 10, 20 आणि 25 आणि 2 घरं 27. ओके, दो बिंदू जोडायचा परिघापर्यंत. रेषा काढण्यासाठी फक्त त्या बिंदूचा वापर करायचा, तिथं पण काढायची नाही. आणि राहिला हा 9 अंशाचा धरतोय. 9 अंश, 27 अंश, 69 अंश हा वृत्तालेख. ओके, अशा पद्धतीनं पहिला आहे तो 63 अंशाचा. त्याच्यामध्ये बसने प्रवास करणारे सर्वात जास्त प्रवास करणारे सायकलनं, हा सायकलचा. नंबर 3 मोपेड, हा 69 अंशाचा. त्यानंतर स्कूटर, हा स्कूटर आहे 27 अंश. आणि 9 अंशामध्ये कार आहे. ओके, हे लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.